माऊलींच्या वारीतील सर्वात मोठी बातमी पाहायला गेलं तर काल वारीमध्ये महिलांनी असा काही प्रकार केला जो पाहिल्यानंतर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल। अतिशय वाईट प्रसंग घडला। काल वारीमध्ये 3 अतिशय साध्या भोळ्या दिसणाऱ्या महिलांनी वारीमध्ये असं काही कृत्य केलं, त्यामुळे वारकऱ्याला मोठा त्रास सहन करावा लागला। त्याचा परिणाम म्हणून या महिलांना मोठी शिक्षा देखील या ठिकाणी भोगावी लागली। पोलिसांनी महिलेसोबत असं काय केलं, वारीमध्ये काही महिलांनी केलेली ही विचित्र घटना ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल। संपूर्ण वारीमध्ये एकच खळबळ उडाली। या वारीमध्ये या वारकऱ्यामध्ये महिलांच्या या वाईट कृत्यामुळे संतापाची लाट उसळली। कारण या महिलांनी केलेला प्रकार इतका भयंकर होता की वारीच्या इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं। पण या प्रकारामुळे वारकऱ्याचा मनस्ताप अजून देखील सहन करावा लागला। या महिलांना त्यांच्या या कृत्याची मोठी शिक्षा देखील भोगावी लागली। नेमकं काय झालं, नेमकं काय केलं, या महिलांनी वारीमध्ये इतका प्रचंड गोंधळ का उडाला आणि हा प्रकार घडल्यानंतर लाखो वारकरी एका ठिकाणी का जमा झाली, प्रत्येकाची धावपळ का उडाली, प्रचंड गर्दी झाली, या महिलांनी नेमकं काय केलं होतं, असं 3 महिलांनी त्यामुळे प्रत्येक महिलांनी पाहण्यासाठी तो तिथं धावत येतो। संपूर्ण सविस्तर रिपोर्ट जाणून घेऊयात। घटना असे संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीतील एक दिवसाची, ज्यावेळेस पाहायला गेले तर जो आपला दिवे घाट आहे तो दिवे घाट इथून पाहायला गेले तर पुढे पालखी सासवडला मुक्कामला निघाली होती। सायंकाळी सासवडला पालखी मुक्काम राहणार होती, त्यामुळे दिवे घाटातून पालखी पुढे पुढे जात असतानाच वारीमध्ये असणारा प्रत्येक वारकरी आपल्या माऊलीच्या नामस्मरणामध्ये लीन होता। पंढरीच्या पांडुरंगासाठी भेटीसाठी प्रत्येक जण एक एक पाऊल पुढे चालला होता। ठरल्याप्रमाणे रोजचे विधी चालू होते। वारीमध्ये सोबत असणारा प्रत्येक, मग तो गरीब असो किंवा श्रीमंत असो, काळा असो किंवा गोरा असो, त्या माऊली नावाने त्या या ठिकाणी ओळखत असे। वारीतील प्रत्येक व्यक्ती एकामेकाला माऊली समान मानत होता आणि याच वातावरणात एक धक्कादायक प्रसंग घडला। पाहायला गेलं तर काल सकाळी ही पाहायला गेलं तर पालखी या ठिकाणी सासवडला निघाली होती, तेव्हाच वारीमध्ये अचानक 3 महिला सामील झाल्या। या 3 महिला त्यांचं पाहायला गेलं तर अतिशय साधं राहणीमान, अतिशय ग्रामीण भागातून आल्यासारखे त्या दिसत होत्या। अगदी मळकट कळकट साड्या त्यांनी घातलेल्या होत्या। त्यांना पाहून असं वाटत होते की त्या साध्या भोळ्या वारकरी असतील, पण त्या वारीत अचानक झालेली त्यांची एंट्री कोणाच्याही त्यांच्या लक्षात आलेलं नाही। कारण वारीमध्ये रोजच नवीन वारकरी या ठिकाणी सामील होत असतात आणि या महिलांच्या डोक्यामध्ये काय होतं, त्यांना काही वाईट कृत्य करायचं होतं याची कल्पना देखील कोणालाच नव्हती। त्यांना पाहून कोणीच त्यांच्यावर संशय घेतला नाही, कारण त्या साध्या या ठिकाणी वारकरी सारख्या दिसत होत्या। आणि या महिला वारकरी चोरी करतात, दागिने चोरतात, मोबाईल चोरतात हे सगळ्यांना माहित होतं, पण या महिला काही वाईट कृत्य करणार यांचं कुणीच कल्पना केली नव्हती। चोरी तर नाही, असं वेगळं कृत्य करणार होत्या, ज्या वारीतील इतिहासातील सर्वात मोठी या ठिकाणी गोष्ट ठरणार होती। त्यासाठीच या 3 महिला वारीमध्ये सामील झाल्या। आता काय झालं, ज्या महिलांचे दागिने चोरण्यापेक्षा वाईट होतं ते नेमकं समजून घेऊया। आता वारी चालू झाल्यानंतर वारी सकाळी चालू झाली आणि या 3 महिलांनी वारीतील एका जुन्या महिलेसोबत ओळख काढली। आता चालत होत्या आणि त्या वारीत घुसल्या आणि त्याला एक बाई दिसली, एक महिला दिसली वारकरीची, खरोखर वारकरी होती। आणि त्या महिलासोबत त्या बोलू लागल्या, मावशी काय चाललंय, कुठून आलात तुम्ही, कधीपासून वारीत आहात, अशा प्रकारच्या नॉर्मल त्यांनी चौकशी करायला सुरुवात केली। आणि एक महिला म्हणाली, आम्ही तर 3 वर्षापासून आम्ही पायी चालत येतो, यंदा थोडा उशीर निघालो, पर तरी पण आम्ही माऊलीच्या दर्शनाशिवाय आम्हाला करमत नाही, म्हणून आम्ही धावत पळत सासवडच्या दिवे घाटापाशीच आम्ही तिथे पोहोचलो। आणि महिला देखील म्हणाली, हो ना मावशी, पांडुरंगाची ओढ अशीच आहे, पाय आपोआप वारीकडे वळतात। आणि तिसरी महिला देखील म्हणाली, तुमची दिंडी किती दिवसापासून चालते मावशी आणि तुम्ही कुठून आलात। आणि आता त्या वारीतल्या खऱ्या महिलेला सुरुवातीला थोडीशी शंका आली, कारण या महिला अचानक आलेल्या होत्या आणि त्यांची बोलण्याची पद्धत थोडी वेगळी वाटली। कुठून आलात, कधीपासून वारीत करता, असा प्रश्न विचारताना त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळी चमक दिसत होती। असं त्या खऱ्या वारकरी त्या महिला त्यांना क्षणभर वाटली की कदाचित हे चोर असावेत, म्हणून तिने आपल्या गळ्यातील जे मंगळसूत्र आहे, मोबाईल असेल, एकदा खात्री करून घेतली। पण नंतर त्या महिलाने सहजपणे आपुलकीने बोलायला सुरुवात केली आणि त्या महिलेला वाटले की या सुद्धा आपल्यासारख्याच कोणतरी वारकरी असतील आणि तिने आपल्या दिंडीतील, आपल्या गावातील सर्व माहिती त्यांना दिली। आणि या महिला चोर नव्हत्या, कोणालाही शंका येत नव्हती, या चोरी करू शकतात,
पण त्यांच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं आणि त्या 3 महिलांनी मनामध्ये काय वाईट करणार होत्या त्या पुढे याची कल्पना देखील कोणाला नव्हती. त्यानंतर त्या महिला पुढे पुढे चालू लागल्या आणि एका दुसऱ्याच्या महिला त्यांनी बाजूला घेतलं आणि म्हणू लागल्या, मावशी आम्ही या दिंडीत नवीनच आलोय, त्यामुळे आमची दिंडी चुकलेली आहे. ती खूप पुढे इथून पुढे गेलेली आहे आणि त्या म्हणाल्या की आम्ही सकाळ लवकर उठून निघालो होतो पण आमची वाट चुकली आणि आता दिंडी कुठे आहे तेच आम्हाला कळेन झाली. आणि एक महिला म्हणाली, हो मावशी आम्ही खूप चाललो, आमचे पाय या ठिकाणी आम्हाला दुखा लागलेले आहे आणि आमची दिंडी पुढे गेले, त्या दिंडीपर्यंत जाण्यासाठी आम्हाला गाडीने जाणार आहोत पण गाडीने जाण्यासाठी आमच्याकडे पैसेच नाहीत. आणि दुसरी म्हणाली, त्यातच ती महिलेमधली दुसरी महिला म्हणाली, आम्ही खूप घाबरलो आहोत मावशी, आम्हाला काय करावं तेच कळेना, तुम्ही थोडीशी मदत करू शकता. तिसरी महिला डायरेक्ट डोळ्यात पाणी आणून म्हणाली, आम्हाला फक्त आमच्या दिंडीपर्यंत जायचंय मावशी, पांडुरंगाच्या दर्शनाला जायचंय. हे ऐकल्यानंतर त्या दर्शनाला जायचं हे ऐकल्यानंतर त्या महिलेला थोडीशी दया आली, कारण त्यांचं राहणीमान अतिशय साधं आणि ग्रामीण भागातून आल्यासारखं दिसत होतं. त्यांचा थकवा, त्यांची काळजी स्पष्ट दिसत होती आणि त्या महिलांनी मदतीला सुरुवातीसाठी त्यांना 200 रुपये दिले आणि माऊली काळजी करू नका, पांडुरंग तुमच्या पाठीशी, हे घ्या तुम्हाला मदत करते असे म्हणून त्या मावशीने 3 महिलांना पैसे दिले आणि त्या अचानकपणे दिंडीत आल्या होत्या. कशाला आल्या होत्या, काय करत होत्या हे कोणाला समजत नव्हतं. त्याने 200 रुपये देऊन टाकले असं म्हणून खऱ्या वारकरी महिलेने ते 200 रुपये दिले आणि त्या महिला तिला नमस्कार केला आणि त्या पुढे निघून गेल्या. हे सगळ्यात महत्वाचं बोलणं झालं. तुमचं पांडुरंग भलं करो अशा बोलून या महिला पुढे गेल्या आणि मावशी पांडुरंग तुम्हाला सुखी ठेवो असं देखील त्या म्हणाल्या. आणि या चोर महिला नव्हत्या, कोणी कोणालाही शंका येत नव्हती त्या चोरी कशा करू शकतात. त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच काहीतरी होतं का, त्यांच्या मनात काय वाईट करणार होत्या. त्या पुढे जाऊन त्यांच्यामुळे वाऱ्यातील सगळ्यात वाईट घटना घडली वारीतील, याची म्हणजे सगळ्यात महत्वाची कल्पना देखील कोणाला नव्हती. वारीतील वातावरण अतिशय इतकं पवित्र आणि विश्वासाचं होतं. अति वारी पाहायला गेलं तर पुढे सासवडवरून जेजूरला जाणार होते, तर कोणावरही त्याच्यावरती संशय घेत नव्हतं. आता पुढे गेलो आणि झाल्या काय झालं, एकदम त्या एका पुरुषाला तिने मदत मागितली. मग एक महिला पुढे येऊन म्हणाली, दादा, या तिन्हीपैकी एक महिला म्हणाली की एका पुरुषानं म्हणाली, दादा आमची दिंडी खूपच पुढे गेलेली आहे, आमची गाडी चुकलेली आहे, त्यामुळे आम्हाला दिंडीपर्यंत जाण्यास थोड्या पैशाची मदत करा. दुसरी म्हणाली, आम्ही सकाळपासून दादा उपवास आहोत, दिंडीत पोहोचलो की जेवण मिळेल पण इथं कसं पोहोचायचंय तेच कळेना झाले. आणि तिसरी म्हणाली, आम्ही खूप लांबून आलोय दादा, आमचं पाय चालून चालून दुखू लागलेत, त्यामुळे आम्हाला थोडीशी मदत करा, तुमचे खूप मोठे उपकार होतील. त्या पुरुषाला देखील महिलाला पाहून त्यांना दया आली आणि डायरेक्ट त्यांनी 500 रुपयाची मदत केली, कारण तो सुद्धा एक वारकरीच त्यांना देखील समजला होता. पण त्या 3 महिला कोण होत्या, त्यांनी 2 ठिकाणाहून पैसे घेतले आणि त्याने अजूनपर्यंत कुठले दागिने, मोबाईल, पैसे कोणाचे चोरले नव्हते. त्यांना फक्त त्या पैसे घेत होत्या आणि त्या पुढे काय करणार होत्या या पैशाचं, त्यामुळे या सगळ्यात वाईट घटना घडणार होती. त्या काय म्हणाल्या, वारकरीकडून पैसे घेतले आणि तो वारकरी म्हणाला, अहो माऊली काळजी करू नका, पांडुरंग आहे ना, हे घ्या तुम्हाला 500 रुपये, तुम्ही दिंडीत आहात, तुम्ही सुद्धा एक वारकरी आहात आणि पांडुरंग तुम्हाला नक्कीच तुमच्या दिंडीत पोहोचवेल. आणि त्या महिलांना देखील त्यांनी नमस्कार केला आणि तुमचं पांडुरंग भलं करो असं त्या म्हणत, पांडुरंग तुम्हाला सुखी ठेवो असं म्हणून त्या महिला निघाल्या. आणि या चोर महिला नव्हत्या तर कोणालाही शंका येत नव्हती आणि पैसे मागून घेत होत्या, कोणाच्या खिशात हात घालत नव्हत्या, कोणाचे दागिने चोरत नव्हत्या आणि आतापर्यंत कुठलाही मोबाईल देखील त्यांनी चोरला नव्हता. पण त्यांनी नेमकं असं काय वाईट कृत्य केलं की संपूर्ण वारी या खळबळून जागी झाली. आज सगळ्यात महत्वाचं काय केलं, त्या महिला परत थोड्याशा पुढे गेल्या आणि काही अंतर चालल्यानंतर पुढे गेल्या आणि पुढे गेल्यानंतर त्यांना एका पुरुषाला थांबवलं आणि पुरुषाला थांबवल्यानंतर त्या पुरुषाला म्हणाल्या, आम्ही तिघापैकी एक म्हणाली, दादा आम्ही खूप अडचणीत आहोत, माऊली आमची दिंडी हरवलेली आहे, आता आम्हाला पुढे जाण्यासाठी काहीच साधन नाही, तुम्ही काही मदत करू शकता का. दुसरी म्हणाली, आम्ही सकाळपासून निघालो, वाट चुकलेली आहे, दिंडी कुठे आहे तेच आम्हाला कळेना झालंय, काहीतरी आम्हाला मार्ग दाखवा. आणि तिसरी म्हणाली, आम्ही खूप लांबून आलो दादा, आमच्याकडे आता पैसे नाहीत, तुम्ही काहीतरी मदत कराल का, आम्ही तुमच्याकडे उपकारात राहू. आणि तो पुरुष थोडासा विचार करू लागला, त्याला देखील क्षणभर संशय आला, कारण त्याने त्या वेळाने देखील त्यांची दिंडी सापडलेली आहे हे थोडं विचित्र वाटत होतं. पण त्याने त्याचे ग्रामीण राहणे आणि तिने महिलाच्या चेहऱ्यावरती देखील थकवा दिसत होता, त्यांना थोडीशी दया आली आणि त्याने देखील त्यांच्या खिशातून 100 रुपये काढून दिले. हे घ्या माऊली, पांडुरंग तुम्हाला नक्की मार्ग दाखवेल, काळजी करू नका असं तो म्हणाला. आणि त्या महिलांना नमस्कार केला आणि त्या पुढे त्या निघाल्या आणि या महिला दिंडीत पुढे सोबत चालू लागल्या आणि 3-4 ठिकाणून यांनी पैसे जमा केले
आणि आता पुढे महिलाच्या मनामध्ये पुढचं नेमकं काय चालू होतं, याचं कार्य काय करणार होत्या, पैशाचं वाईट कोणतं कृत्य करणार होत्या, आणि वारीचा नित्यक्रम रोजचा सारखा सुरू होता. वारकरी भजन करत पांडुरंगाचा गजर करत पुढे जात होते, एकमेकाला माऊली म्हणत होते. त्यामुळे कोणावरही कसलाही संशय त्यांच्यावरती येत नव्हता. आणि या महिला हळूहळू वारीत मिसळल्या होत्या आणि पुढे त्या कोणत्या कोणत्या वस्तू आहेत, कोणकोणत्या व्यक्ती कुठे आहेत याचा त्या अंदाज घेत होत्या. आणि वारीतले भोळे वारकरी त्यांच्यावरती जराही संशय येत नव्हता. आणि त्यांना वाटत होतं की या एखाद्या वारकरी महिलात आता फक्त थोड्याशा वाट चुकल्यात आणि या महिला चोर नव्हत्या, कोणालाही शंका येत नव्हती आणि त्या चोरी करू शकतात. त्यांच्या मनात काहीतरी वेगळं शिरत होतं. त्यांच्या मनात काय वाईट करणार होत्या त्या पुढे जाऊन याची कल्पना देखील कोणाला नव्हती. आता पुढे काय झालं तर त्या दिंडी देखील पुढे पुढे सरकत होती. आणि आता सकाळपासून चालल्यानंतर दुपारची वेळ झाली, दिंड्या थांबल्या आणि वारकऱ्यांना आपल्या पंक्ती पाडल्या. आणि या ठिकाणी महाप्रसादाची देखील सोय केलेली होती. या 3 महिला देखील त्या ठिकाणी बसला, त्यांनी प्रसाद घेतला आणि त्यांनी इतर वारकऱ्यांशी देखील त्यांनी संवाद साधला, त्यांच्याशी गप्पा मारल्या. यामुळे त्यांच्यावरचा संशय आता तो 100% दूर झाला होता. आणि ह्या खरंच वारकरी आहेत असं त्यांना या ठिकाणी वाटू लागलं. दुपारचा विसावा घेतल्यानंतर पुन्हा एकदा वारी सुरू झाली. आणि वारी सुरू झाल्यानंतर कीर्तन असेल, अभंग असेल, या वारी म्हणत म्हणत पुढे सरकत होती. विठ्ठल नामाचा गजर म्हणत म्हणत संपूर्ण परिस दुमदुम गेला होता. असं म्हणता म्हणता आता लहान मुले देखील, वृद्ध असतील, तरुण असेल, सर्वच एक भक्तिभावाने चालत होते. आणि वारीमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात. काही दर्शनासाठी येतात, काही सेवेसाठी येतात, फक्त वारीचा अनुभव घेण्यासाठी येतात. या महिला याच्यापैकी कोणत्या तरी असावी असा बरेच जणांना डाऊट होता. तर या महिला चोर नव्हत्या, कोणालाही शंका नव्हती, त्या चोरी करू शकतात. मग याच्यामध्ये काहीतरी वेगळंच होतं. त्या नेमक्या पुढे काय करणार होत्या, त्या पुढे याची कल्पना कोणाला नव्हती. आणि वारीच्या इतिहासात इतका मोठा प्रकार घडेल अशी कोणालाच कल्पना देखील नव्हती. आणि अचानक काय झालं बघा, सायंकाळी या ठिकाणी सासवडला पालखी मुक्काम राहिली आणि या ठिकाणी वारी पोहोचली. पालखीची दर्शन घेण्यासाठी देखील सासवडमधील नागरिकांनी खूप मोठी गर्दी केली. आणि पालखी आल्यानंतर गर्दी होणं स्वाभाविक होती. आणि त्या महिला देखील दिंडीसोबत चालल्या आणि गर्दी अतिशय खूप झाल्यामुळे अचानक दिंडीमधून या महिला दिशेनाशा झाल्या. आणि अचानक असणाऱ्या महिला अचानक दिशेने झाल्या, परंतु त्यांच्याकडे इतकं कोणी लक्ष दिलं नाही. आणि दिंडीतील वारकरी देखील नियमितपणे चालू होते. आणि पालख्या आल्यामुळं दर्शनासाठी देखील मोठी खूप गर्दी झाली होती. आणि या महिला दर्शनापुढे यावं लागले. या गर्दीचा फायदा घेत या 2 महिलांनी गळ्यातील मंगळसूत्र ओढून काढले. आणि मंगळसूत्र ओढताना तिथे उपस्थित असणाऱ्या 2 मुलांनी त्या महिलांना पाहिलं आणि एका महिलांना जागेवरच हाताने धरलं. पण ते इतक्या टाइम अंदाज घेत होत्या, त्यांना माहित होती की दिंडी ज्यावेळेस इथे थांबणार त्यावेळेस गर्दी होणार आणि त्याच गर्दीमध्ये त्यांना त्यांचा हेतू साध्य करायचा होता. आणि त्यांनी त्यावेळी तेच साध्य केलं. आणि ज्यावेळेस गर्दी झाली, ज्यावेळेस गर्दी त्या ठिकाणी धांदल ओढली आणि त्यावेळेस त्यांनी एका महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र ओढलं. पण मंगळसूत्र ओढताना एका मुलीने पाहिलं आणि डायरेक्ट त्या महिलेचा हात धरला आणि महिला रडू लागल्या. आणि त्या म्हणाल्या, आम्ही असं काहीच केलं नाही, आमच्यावर चोरीचा आरोप का करतात. तर त्या मुलीने पहिले त्यांनी तत्काळ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली आणि त्या महिलांना पकडण्यात आलं. आणि पकडल्यानंतर चौकशी करण्यात आली. पण पोलिसांनी पहिल्यावर त्या महिलांनी एक गेम असा केला की मंगळसूत्र जागेवरच फेकून दिलं होतं आणि त्यांच्याकडे फक्त पैसेच होते, परंतु सोनं काही त्यांच्याकडे सापडलं नाही. परंतु त्या महिलेची चौकशी करत असताना त्या घाबरलेल्या अवस्थेत दिसू लागल्या होत्या. तेव्हा त्यांनी सांगितले की आमची पालखी हरवली आहे, आम्ही महिलाकडून पैसे घेत होतो, आम्हाला पालखीपर्यंत जायचं होतं. पण ही सर्व माहिती बनावट होती. बनावट माहिती अशी होती की त्या महिला सत्य वारकरीच नव्हत्या, त्या फसवी करून पैसे आणि चोरी करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी त्या वारीत शिरलेल्या होत्या. त्यानंतर त्या कोणत्याही पोलीस त्यांना ताब्यात घेतलं. आणि या घटनेचा उद्देश हा होता की वारीत जात असताना या महिलांनी शक्यतोवर जे काही आपल्या अंगावर सोनं असते, दागिने असते, त्या या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये ठेवू नका. मोठ्या प्रमाणात मंगळसूत्र असतील, कानातले असतील आणि पाहिलं तर वारीपती डुप्लिकेट नकली घालून वारीमध्ये जा तुम्ही सोनं. आणि वारीमध्ये टोळी चोराची या ठिकाणी सक्रिय झालेली असते. त्यामुळे पुरुषांचे मोबाईल, अंगठ्या, चेन अशा प्रकारचे चोरटे चोरून घेत असतात. या घटना नेहमीच वारीमध्ये घडत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ उडलेला होता. आणि आपल्या वस्तू देखील तुम्ही तपासा आणि पोलिसांकडून देखील या ठिकाणी वेळोवेळी तुम्ही माहिती घ्या. कोणाला जर अशी चोरी घडत असताना दिसली तर नक्कीच तुम्ही त्या पोलीस लोकांना देखील मदत करा. तुमच्या सोबत जर वारीमध्ये असा काही प्रकार घडला असेल, नक्कीच वारीतील व्यक्तीने तुम्ही दिंडीत जाणार असाल आणि आषाढी वारीला पंढरपूर वारीला जाणार असाल किंवा तुम्ही अशा प्रकारची एखादी व्यक्ती तुम्हाला दिसेल किंवा महिला काही पैशाची मागणी करते तर तुम्ही तिथे उपलब्ध असणाऱ्या पोलिसांना नक्कीच याची माहिती द्या. आणि या घटनेपासून तुम्ही दूर राहा. तर तुमच्यासोबत देखील असं वाईट कृत्य घडू शकतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला
जे काही आपलं भरारी प्राईम युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला तुम्ही विसरू नका. धन्यवाद. रामकृष्ण हरी.